आज मी तुम्हाला तिळाचा शिरा बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा हे सफेद तीळ घेतलेले आहेत। हा बारीक 0 नंबरचा रवा आहे। तर हा 1 वाटी भरून मी घेतलेला आहे। कढई गरम करायला ठेवली आणि ह्याच्यामध्ये काय करायचं माहिती आहे का, तीळ भाजून घ्यायचे। आता तीळ किती भाजायचे, तीळ असे आपल्याला तडतड वाजस्तोवर भाजायचे नाहीत। गॅस आहे मीडियम, हलकेसे आपले भाजले की नाही की आपल्याला कळतात की बाबा हा हे आता कुरकुरीत व्हायला लागलेले आहेत, तर काढायचे। एकदम लाल भडक बी असे आपल्याला हे करायचे नाहीयेत। आणि नुसते हे फुगलेले आहेत, आता हे वाजले नाहीत, असे तडतड तडतड असे वाजले नाहीत बघा, असे फुगलेत फक्त टमटमीत। आता ह्याला आपण काढून घ्यायचं। आता ह्याच्यामध्ये काय करणार आहे माहिती आहे का, 2 चमचे मी हे तूप टाकणार आहे। आता हे गरम होऊन देऊया। गरम झालेलं आहे, आता त्यात ओतायचे हा रवा आणि मीडियम गॅसवर आपल्याला हे गोल्डन कलरवर भाजून घ्यायचं आहे। आपल्याला फक्त ह्याला थोडं थोडंसं असं दाबून दाबून घ्यायचे की जेणेकरून ते फुटले पाहिजेत। 1 चमचे हे सुक्क खोबरं घेतलेलं आहे, त्यात टाकणार आहे बघा ही बदाम आणि काजू आणि थोडेसे मनुके होते। आता हे पण ह्याच्यामध्ये काय करणार आहे, गरम आहे ना, 1-2 मिनिट असं मी परतून घेणार आहे। आता ह्याच्यात टाकणार आहे बघा ही वेलची आणि जायफळ पूड, त्यात टाकणार आहे चवीप्रमाणे साखर। आता तुमच्या गोडीप्रमाणे, म्हणजे किती तुम्हाला गोड पाहिजे त्याप्रमाणे टाकायचे। आता त्यात टाकणार हे तीळ जे आपण फोडून घेतले होते ते मिक्स करूया चांगलं ह्याला। आता ह्याच्यामध्ये बघा 1 वाटी दूध टाकणार आहे आणि 1 वाटी पाणी टाकणार आहे, मिक्स करून घेऊया। आता ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया 5 ते 7 मिनिटासाठी बारीक गॅसवर। बारीक गॅसवर बघा मी झाकून ठेवलं होतं। त्यात टाकायचं थोडंसं मीठ। आता हे मिक्स करून घेऊया। आता परत आपल्याला ह्याला झाकण ठेवायचं आहे 1-2-3 मिनिटासाठी फक्त। झाकण काढूया आपण। आता बघा मस्त झालेलं आहे, असं एकदम सुटसुटीत होतं बरं का।